हाय हॅलो नमस्कार. कशा आहात माझ्या गोड मैत्रिणींनो? स्वागत करते तुमचं माझ्या पुन्हा एका छानशा ब्लॉगमध्ये. तर थंबनेल आणि टायटलवरनं तुम्हाला समजलंच असेल की आजच्या ब्लॉगमध्ये काय आहे. तर सुट्टीचा दिवस असला की मुलांना नेहमी बाहेर जाण्याची ओढ असते किंवा कुठेतरी फिरण्याचं किंवा सुट्ट्यांमध्ये काहीतरी एन्जॉयमेंट त्यांना हवं असतं. तर पुण्याजवळच हा प्लेस आहे स्नो वर्ल्ड म्हणून. तर खूप छान आहे. आतमध्ये काश्मीरमध्ये जाण्याचा पूर्ण फील येतो आपल्याला. आतमध्ये गेले की पूर्ण बर्फामध्येच त्यांनी जो काही सेट आहे तो केला आहे. तर खूप एन्जॉयमेंट केलं ईशानीसुद्धा आतमध्ये. तर चला पाहूया आतमध्ये काय काय आहे ते. आणि ॲड्रेस जो आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्कीच देईल. तर पाहूया आतमध्ये काय काय आहे. आतमध्ये गेल्यावरती असं काहीसं आपल्याला दिसतं. म्हणजे इथून आपण एंट्री आतमध्ये करू शकतो. आणि त्यानंतर इथून आतमध्ये गेल्याच्या नंतर तिकीट्स काउंटर आहे. तिथं आपल्याला पूर्ण डीपमध्ये इन्फॉर्मेशन दिली जाते. म्हणजेच स्नो वर्ल्डचा जो टायमिंग आहे तो कोणता आहे आपल्यासाठी अवेलेबल. आणि त्यांनी एजसाठी काहीतरी क्रायटेरिया ठेवला होता. म्हणजेच 3 वर्षाच्या आतमधील मुलांसाठी फ्री असतं आणि 3 वर्षाच्या पुढील जो काही एज असेल त्यांच्यासाठी 800 रुपये चार्जेस होता. तर प्रत्येकांना 800 रुपये चार्जेस हा कॉमन त्यांनी ठेवलेला होता. तर इथं वेटिंगसाठी पाहू शकता तुम्ही बरीचशी लोकं आहेत ती थांबली होती. तर त्यांचासुद्धा जो टायमिंग आहे तो सेट करतात. त्यानंतरच त्यांना आतमध्ये एंट्री दिली जाते. आमचा जो टायमिंग होता तो 1:30 वाजताचा होता. म्हणजे 1:30 स्टार्ट होणार होता. पण 1 तास आम्हाला ब्रेक होता. त्यासाठी त्या ब्रेकमध्ये आम्ही आतमध्ये इथं जे स्नो वर्ल्ड म्हणून आहे त्याच्याच बाजूला त्यांनी एक गेम झोन आहे. म्हणजे तिथं पूर्ण लहान मुलांसाठी भरपूर साऱ्या गेम्स वगैरे आहेत. तर तोपर्यंत आम्ही इथं ईशानला नेलं होतं. तर इथंसुद्धा मुलं एन्जॉयमेंट करू शकतात. जोपर्यंत आपला टायमिंग स्टार्ट होत नाही तोपर्यंत आपण इथं मुलांना आणून भरपूर साऱ्या काही गेम्स वगैरे आहेत त्या एन्जॉयमेंट नक्कीच करू शकतो. तर स्नो वर्ल्डचा जो टायमिंग होता तो झाला होता. त्यामुळं सर्वजण जे होते ते आतमध्ये आले. त्यानंतर बाहेरच त्यांनी अशा प्रकारे जे आपल्याला आतमध्ये जाण्यासाठी प्रोटेक्शनसाठी बूट्स वगैरे जॅकेट्स सगळं काही त्यांनी अवेलेबल केलं होतं. तर अशा प्रकारे लेडीजसाठी किड्ससाठी आणि जेंट्ससाठी त्यांनी प्रत्येक वेगवेगळे असं जॅकेट्स वगैरे अवेलेबल केले होते. त्यानंतर ते घालूनच आपल्याला आतमध्ये एंट्री दिली जाते. तर पाहू शकता तुम्ही सगळ्यांनी अशा प्रकारे जॅकेट्स वगैरे सगळं घातलं. आणि आतमध्ये गेल्यावरती आपल्याला खूप सेम जसं की काश्मीरमध्ये वगैरे बर्फ असतो तशा प्रकारे फील होतं. आणि थंडीसुद्धा आतमध्ये खूप असते. आणि त्यानंतर बरेचसे सेट त्यांनी असे खूप छान केले आहेत फोटो वगैरे घेण्यासाठी. आणि लहान मुलं जे आहेत ते खूप एन्जॉय करतात. तर मैत्रिणींनो तुम्हीसुद्धा पुण्याच्या जवळपास जर असेल तर नक्कीच इथे एकदा विजिट द्या आणि खूप एन्जॉय करा. तर अशा प्रकारे आतमध्ये सेट खूप छान आहे.
तर इथं अशा प्रकारे स्लाईड्स होत्या. तिथं जाण्यासाठी पण खूप अशी भीती वाटते स्टार्टिंगला, पण एकदा आपण स्लाईड्सवरती बसलो तर इझी आपण खाली येतो. त्यानंतर स्नो वर्ल्डच्या बाहेर आपण ज्या वेळेस येतो तर प्रचंड थंडी वाजत असते, कारण आतलं जे क्लायमेट असतं ते आणि बाहेरचं भरपूर वेगळं असतं. तर त्यांनी बाजूलाच कॉफी किंवा चहासाठी आपल्याला पूर्ण व्यवस्था केलेली असते, म्हणजे त्याच्यासाठी आपण वेगळे चार्जेस द्यावे लागतात. तर ह्या ठिकाणी आल्याच्यानंतर आम्ही बरेचसे फोटो जे आहे ते घेतले होते आतमध्ये सुद्धा. तर काही फोटोज मी तुमच्यापुढे शेअर करत आहे. तर आता जो ब्लॉग आहे तो तुम्हाला कसा वाटला आणि आवडल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.